तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज आहे ना आपण व्हॉलीबॉल खेळण्यासाठी आलेलो आहोत पोफाळी या गावी। तर सामने वगैरे तर तिकडे सुरू आहे, पण आम्ही आहे ना पोफाळी गाव फिरायला आलो। असं आजूबाजूला आहे ना सगळी ओलीतची शेती आहे आणि इकडे आहे ना ऊसाचं उत्पादन जास्त घेतलं जातं। तर इतकं छान वातावरण असतं ना, आणि या शेतातलं वातावरण इतकं जबरदस्त आहे, म्हणजे निसर्गरम्य असं ठिकाण आहे। तर तुम्हाला पूर्ण शेत दाखवतो आणि इकडे जरा आम्ही असं फिरायला आलो। तर बऱ्याचशा काही गोष्टी आहे ज्या गावातल्या गोष्टी असतात त्या सगळ्या तुम्हाला मी दाखवतो, ठीक आहे। हे बघा राहुल भाऊ आणि दामू मस्त आनंद घेतायत इथं बसून। कसं वाटत आहे तुम्हाला या शेतात? फार सुंदर, जबरदस्त वातावरण आहे, एकदम थंडगार असं, लाख रुपये देऊनही मिळणार नाही असं, हो ना। हे बघा इकडे आहे हिरवीगार शेती अशी, तिकडे ट्रॅक्टर सुरू आहे ते पण बघू आपण, आणि इकडे गुरेढोर बांधलेले आहेत। त्याच्यावर बघा, हे बघा इथे काहीतरी ठेवून आहे, बियाणं काहीतरी पेरणं चालू, काय ज्वारी आहे ना, पेरली पण ती। आणि या शेताच्या शेजारीच आहे ना कॅनल जात आहे बघा, हे बघा कॅनल, म्हणजे 12ही महिने पाणी ओलीत। आता आपण आहे ना तिकडे जाऊ, तिकडे आहे ना ट्रॅक्टर सुरू आहे बघा, इकडे कुटार ठेवलेला आहे। हे बघा इथे फुलाचं झाड, आणि इकडे आहे ना ट्रॅक्टर सुरू आहे, हे बघा। हे बघा या शेतात आहे ना ट्रॅक्टर सर्व काहीतरी पेरणी सुरू आहे, आणि हे बगळे बघा मागे मागे आहे ना कीटक वगैरे खायला कसे येतात। चला आपण त्यांना आहे ना बोलू जरा, काय पेरतायत काय नाही, काय विचारपूस करू थोडी। इकडे खेळायला आलो व्हॉलीबॉल, हे सामने असतात ना इकडे। तुमचं नाव काय? प्रकाश कलकुंडे। अच्छा, हे किती एकर आहे पूर्ण? आमचं 5.5 एकर आहे। अच्छा, दुसऱ्यांचं आहे ना हे ऊस सगळं? तुम्ही पण ऊस लावता की काय? ऊसच आहे माझा। हो का, तुम्हीच केलेलं आहे? अच्छा, छान आहे एकदम। आणि ते पलीकडे गहू का, ते पण तुम्हीच केलेलं आहे? हो ना, अच्छा बघा ते गहू पण किती सुंदर आहे, आणि इथून हे गहू पूर्ण। हो का, आणि ऊसानंतर म्हणजे मध्ये काय दुसरे पीक घेत असाल ना? दुसरं काहीच नाही? हा हा, ऊस वगैरे इथंच तुम्हाला जवळ कारखान्यालाच नेऊन द्यायचं? हो। आता हे काय पेरत आहे मग? ज्वारी। हे खातायत आता बोर। हो, बोर गोड आहे बघू, बापरे बाप, खूपच छान आहे बघा, गावरान मेवा, गावरान बोर, हो रानमेवा दाखव भाऊ। अरे बापरे, हे इकडे याच्यामध्ये खूप पडलेले बघा। असं आम्ही आलो ना फिरायला वगैरे, म्हणजे खेळायला वगैरे, तर असे उद्योग सुरू असतात आमचे। हे बघा इकडे गहू आहे, तो बघा तो आहे पोफाळी कारखाना। आता तिथे चालू आहे ना ते सगळे, हे प्रोसेस चालू आहे तिकडे ना, इथून तिथेच डायरेक्ट ना गव्हाला पाणी देणं सुरू आहे इकडे। किती सुंदर दिसतंय पाहते, हे बघा। चला आता चाललो आपण ग्राउंडवर आहे ना, मॅच लागली आपली, तरी आम्ही आहे ना मधून जात आहोत, तुम्हाला शेत वगैरे दाखवत नेतो। बघा इकडे काय गाय आहे ना, गायी बांधलेल्या आहेत, आणि इकडे सगळं ऊस आहे बघा। हे किती सुंदर असं आंब्याचं झाड आहे, आणि त्याची सावली बघा खाली, म्हणजे निवांतपणे आराम करू शकतो आपण इकडे। असं एकदम छान, एकदम सुंदर असं ठिकाण आहे। हे भाऊ एक फोटो घेऊ, या इकडे एक फोटो घेऊ आणि जाऊ। चला इथे आंब्याच्या झाडाखाली घेऊ ना।
आपण चाललोत गावात आणि गावात सुद्धा काही छान असे ठिकाण आहेत, ते पण दाखवतो तुम्हाला. इथून कारखाना तर दाखवला तुम्हाला, ते बघा वरतून त्या चिमणीमधून धूर निघतोय सगळा. तर त्या कारखाना पोफाळीचा कारखाना आणि ही शेती इकडे असं. ठीक आहे, तर आता गावात पण जाऊ, तिकडे पण काही चांगले ठिकाण दाखवतो तुम्हाला. तर आता आलोत आपण गावात आणि गावाला लागून सुद्धा आहे ना इथे एक वसतिगृह आहे, त्यानंतर मागे आहे ना शेती पण आहे आणि त्या शेतात पण जाऊ आपण, बोर वगैरे खाऊ तिकडे. आणि इकडे आहे गावची ग्रामपंचायत ऑफिस आहे बघा, कुठे आहे ग्रामपंचायत ऑफिस. ठीक आहे, हे बघा हे इकडे आहे मागासवर्गीय वसतिगृह. ठीक आहे, आता आलोत आपण आपल्या गाडीकडे. आपले प्लेयर आहे ना आराम करत आहे त्याच्यात. राहुल भाऊ आला अर्ध्यावर सोडून आम्हाला तिकडे ब्लॉगिंग मध्ये. ते शेतात जायचा विचार सुरू आहे आमचा, जरा जाऊन येतो आम्ही. आहे इथं असे शेत चांगले आहे, मस्त एकदम हिरवळ वगैरे आणि एकदम शांत ठिकाण आहे. इथं तरी गरमी होत आहे ना असं. ठीक आहे, आपण तिकडे जाऊन येऊ. इकडे आहे व्हॉलीबॉलचे सामने सुरू आहेत, तिकडे तरी जाऊन येऊ आपण. ठीक आहे, आहे ना बोर आहेत ना त्याला. बापरे, हे बघा आता आलोत आपण गावात, म्हणजे गावालगत पण शेती आहे आणि हे एकदम लागून आहे. उंबराचं झाड पण आहे. अरे अरे इकडून कुठून मध्ये गेला तू, इकडून गेला तू. मेहनत करावी लागते वाटते. या कच्च्या मारतील लवकर पिकलेले. हे बघा किती बोर पडलेले आहेत. खूप बोर आहेत, काय बोर आयटम आहे. हे बघा इकडे सगळं गहू लावलेला आणि किती सुंदर दिसतं ना, एकदम हिरवळ सगळीकडे. चला तर निवांत बसून आहे ना आम्ही आता बोर खात आहोत. हे बघा इकडे शेतात आणि एकदम थंड असं वातावरण आहे. मागे आहे गहू, हे आहे बोराचं झाड, हा आहे आपला दामू आणि हे आहे पोफाळी गाव. तर आजचा असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि आपले ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका. ठीक आहे, तर आपले असे अनेक ब्लॉग्स आहेत. तर सगळे ब्लॉग्स तुम्ही पाहत असाल अशी आशा करतो आणि तुम्हाला आवडत असतील अशी सुद्धा आशा करतो. ठीक आहे, बोरामुळे बोलता नाही. ठीक आहे, चला बाय.